हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे? कधीकधी असा प्रश्न पडतो, प्रयत्न सुरू असतात, इच्छा मनापासून असते, पण परिस्थिती बदलत नाही. आपण त्याच विषयावर आज बोलणार आहोत आणि कुणाकुणाला माझा हा व्हिडिओ आवडतोय त्यांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्ट राहा माझ्या चॅनलसोबत. तर आज मी या विषयावर बोलणार आहे की आपण भरपूर वेळा निगेटिव्ह विचार करत असतो. नेहमी माझ्यासोबत असं होतं, मी एवढे प्रयत्न करते पण काहीच सक्सेस होत नाही. वारंवार तेच प्रॉब्लेम, तेच लोक, तेच दुःख आपल्या आयुष्यात येत राहतात, हो की नाही? मग प्रश्न पडतो, नशीब खराब आहे का युनिवर्स साथ देत नाही आहे? पण कदाचित सत्य वेगळं आहे. परिस्थिती आधी बदलत नाही, विचार आधी बदलावा लागतो. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे, युनिवर्स ऐकत असतं. प्रत्येक विचार म्हणजे एक बीज आहे. मनात जे वारंवार पेरलं जातं तेच आयुष्यात उगवतं. जर रोज मनात हे वाक्य फिरत असेल, माझ्याच बाबतीत असं का होतं, माझंच नशीब खराब आहे, माझ्यासाठी कोणी नाही, तर युनिवर्स ऐकेल. तीच भावना, युनिवर्स शब्दांवर नाही भावनांवर प्रतिक्रिया देतं. बाहेरून हसू असू शकतं, पण आतून भीती असेल तर भीतीचं व्हायब्रेशन बाहेर जातं आणि मग त्याच प्रकारच्या घटना आकर्षित होतात. द सिक्रेट मध्ये सांगितलेला एक साधा नियम आहे, जशी ऊर्जा दिली जाते तसाच प्रतिसाद मिळतो. हे जादू नाही, हे अवेअरनेस आहे. जर आतून सतत कमीपणाची भावना असेल तर आयुष्य तसंच अनुभव देत राहतं. पण ज्या क्षणी विचार बदलतो, ही फक्त एक फेस आहे, त्यातून काहीतरी चांगलं तयार होत आहे, मी मजबूत आहे, तेव्हा हळूहळू एनर्जी बदलायला लागते आणि एनर्जी बदलली की डायरेक्शन बदलतो. अनेकदा असं दिसतं, सारखेच लोक आयुष्यात येतात, सारख्याच समस्या पुन्हा पुन्हा येतात. हे नशीब नसतं, हे रिफ्लेक्शन असतं. जोपर्यंत आतली ओळख मी विक्टीम आहे अशी असते, तोपर्यंत बाहेरची परिस्थिती तशीच राहते. पण जेव्हा ओळख बदलते, मी क्रिएटर आहे, तेव्हा डिसिजन बदलतात, रिॲक्शन बदलतात, सेल्फ रिस्पेक्ट वाढतो आणि हळूहळू परिस्थिती बदलते. एक उदाहरण देते. एक व्यक्ती आहे, सगळ्यांसाठी स्ट्रॉंग, जबाबदार, आधार देणारी, पण मनात एक वाक्य, माझ्यासाठी कोणी नाही. युनिवर्स काय ऐकेल? तीच भावना. पण ज्या दिवशी विचार बदलतो, मी स्वतःसाठी पुरेशी आहे, योग्य लोक आयुष्यात येतील, माझं आयुष्य बदलत आहे, तेव्हा एनर्जी शिफ्ट होते आणि मग हळूहळू बदलतात ते लोक. परिस्थिती बदलते, संधी दिसायला लागतात. परिस्थिती शत्रू नसते, ही आरसा असते. आरसा चेहरा बदलत नाही, चेहरा बदलला की रिफ्लेक्शन बदलतो. म्हणून परिस्थिती बदलायची असेल तर विचार बदलणे आवश्यक आहे. आता काही प्रॅक्टिकल गोष्टी मी सांगते. दररोज सकाळी उठल्यावर पाच पॉझिटिव्ह वाक्य बोलावीत. आजचा दिवस चांगला आहे, जीवन माझ्या बाजूने काम करत आहे, मी मजबूत आहे, माझ्यासाठी चांगल्या गोष्टी येत आहेत, मी प्रेम आणि आदरास पात्र आहे, मी प्रेम आणि आदरास पात्र आहे, मी खुश आहे. हे शब्द सुरुवातीला आर्टिफिशियल वाटू शकतात, पण रिपिटेशन सबकॉन्शियस माइंड बदलतो. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. दररोज किमान 3 गोष्टी लिहाव्यात, त्याबद्दल कृतज्ञता आहे, कारण जे आहे त्याबद्दल आभार मानले की जे नाही ते येण्यासाठी जागा तयार होते. तिसरी गोष्ट, निगेटिव्ह विचार आला की त्याला थांबवणे. मन म्हणतं काहीच होणार नाही, त्या क्षणी रिप्लेस करणे, योग्य वेळ येत आहे. ही छोटी सवय मोठा बदल घडवते. चौथी गोष्ट, व्हिज्युअलायझेशन. डोळे बंद करून हवं असलेलं आयुष्य इमॅजिन करणे. मनाला आधी अनुभव दिला की वास्तव त्यामागे येतं. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, एनर्जी जपणे. जे लोक सतत कमीपणा देतात, जे आत्मविश्वास कमी करतात, त्यांच्यापासून अंतर ठेवणे, कारण एनर्जी प्रोटेक्ट केली की ग्रोथ पॉसिबल होते. लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे, युनिवर्स कायम ऐकत असतं. मनातलं प्रत्येक वाक्य एक सिग्नल आहे. आजपासून सिग्नल बदला की आयुष्य बदलायला सुरुवात होते. परिस्थिती अचानक बदलत नाही, पण हळूहळू फ्लो बदलतो आणि एक दिवस मागे वळून पाहिलं की कळतं, बदल बाहेर नाही, आत झाला आहे. शेवटी एक शांत प्रश्न, आत